दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक राजकीय घडामोड अशी आहे, माढा विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अभिजित पाटील यांना उमेदवारी दिली. यानंतर मोठ्या शक्ती प्रदर्शनामध्ये त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मोहिते पाटील यांच्या उपस्थितीमध्ये. त्यामुळं आता आमदार बबनदादा शिंदे यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे. याचबरोबर माढ्याच्या नगराध्यक्ष आणि काँग्रेसच्या नेत्या मिनलताई साठे यांनी सुद्धा अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आणि महायुतीची उमेदवारी माढा विधानसभा मतदारसंघातून घेतलेली आहे आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळं माढ्यामध्ये बहुरंगी लढत होणार हे आता निश्चित झालेलं आहे. आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे इथून निवडणूक लढवत आहेत. बबनदादा शिंदे यांचाही उमेदवारी अर्ज आहे, त्यामुळे 4 तारखेनंतर चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान अभिजित पाटील यांच्याबरोबर जे अनेक इच्छुक होते, शरद पवार यांच्याकडून उमेदवारी मागत होते, शरद पवार यांच्या पक्षाकडून, त्यापैकी संजय पाटील घाटणेकर असतील, संजय कोकाटे असतील, नितीन कापसे असतील, मिनलताई साठे सगळेच उमेदवारी मागत होते. मात्र बाकीचे उमेदवारांनी आता अभिजित पाटील यांना सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय, असं अभिजित पाटील यांनीच काल पत्रकारांशी बोलताना सांगितलं आणि त्यांचे आभार मानले. मात्र मिनलताई साठे या मात्र महायुतीच्या उमेदवार झाल्यात आणि त्या अभिजित पाटील यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवत आहेत. अभिजित पाटील यांनी मिनलताई साठे यांना या निवडणुकीबद्दल शुभेच्छाही दिलेल्या आहेत. पहा अभिजित पाटील काय म्हणाले ते. यावेळी त्यांनी बबनदादा शिंदे यांच्यावर जबर टीका केली. महाविकास आघाडी घटक पक्ष सर्वांचं त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो की महाविकास आघाडीने माझ्यासारख्या नव्या मुलाला संधी दिली आणि माझ्यासाठी संजय बाबा कोकाटे असतील, संजयजी घाटणेकर साहेब असतील, नितीन बापू कापसे असतील, सर्व उमेदवारांनी देखील त्या ठिकाणी सकारात्मक भूमिका घेतली. त्यांचं देखील मी आपल्या सगळ्याच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. शेवटपर्यंत तुतारीसाठी प्रयत्न करण्यात आला, काय सांगाल, काय त्याच्या मागचं कारण आहे आणि कशामुळे मिळालं? सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की ज्यांनी पवार साहेबांना सोडलं आणि परत ते त्या ठिकाणी अजितदादांकडे गेले, परत त्यांनी अजितदादांना लाडली बहिणीचा कार्यक्रम घेतला आणि परत अजितदादांना सोडलं आणि पवार साहेबांची उमरे जिजवायला लागले. जर 30 वर्षात तुम्ही काम केलं असतं, विकास झाला असता या तालुक्यामध्ये, तर तुम्हाला एवढे पायपीट करायची वेळ आली नसते. आणि मग त्या ठिकाणी पुत्रप्रेमापोटी दादासाहेबांनी त्या ठिकाणी एवढे हलपाटे मारले आणि परिस्थिती अशी आहे की सामान्य कुटुंबातल्या एखाद्याच्या जर पाठीशी उभा राहिले असते तर एवढी ही वेळ आली नसती. परंतु त्या ठिकाणी ही सगळी वेळ आली ती त्यांच्या पुत्रप्रेमामुळे आली. काँग्रेसच्या मिनल साठे यांनी आता घड्याळकडून फॉर्म भरलेला आहे, कितपत त्याचा नगराध्यक्ष आहेत? ताईंना मी आपल्या माध्यमातून शुभेच्छा देतो, स्वागत करतो. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सगळ्याला त्या ठिकाणी संधी देतात आणि विकास कामावरती नक्की भविष्य काळामध्ये माझ्यासारख्या तरुणाच्या पाठीशी सगळा माढा मतदारसंघ उभा राहील. स्थानिक महिला म्हणून न्याय द्यायला पाहिजे होता असं वाटतं त्यांना? नाही, ताई म्हणून आमच्या त्या भगिनी आहेत, त्यांचा देखील मला आशीर्वाद मिळेल अशी मला अपेक्षा होती, परंतु त्यांनी लढण्याचा निर्णय घेतला. नक्कीच निवडणूक असती, निवडणुकीमध्ये प्रत्येक गोष्टी सामोरे जावं लागतं. ताईंना देखील शुभेच्छा. जरांगे पाटील यांच्याकडनं काही फॉर्म भरण्यात आलेले आहेत, त्यांचं म्हणणं आहे की स्टंट करू नये, जरांगे पाटलांना भेटून जरांगे जे सांगतील त्याप्रमाणेच आम्ही निर्णय घेऊ. येस, मी काल माननीय मनोजदादा जरांगे पाटील साहेब यांना देखील भेटून माझी भूमिका सकारात्मक त्या ठिकाणी त्यांना कळवली. त्यांना भेट घेऊन त्या ठिकाणी स्टंट न करता समाजाप्रती त्यांनी जी भूमिका मांडायला सांगितली ती भूमिका आम्ही स्पष्ट पद्धतीने मांडली आणि त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सेतू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.